अर्थ असाही होतो की जी जाहिरात आहे ती बंद होईल का मग आता? नाही नाही, बंद करण्याचं कारण तुम्ही नाही आहे. मध्यस्थी केली आहे त्यात, आम्ही नाही असं नाही, ऐकलं. माझं मत आहे बंद करण्याचं कारण नाही आहे. शेवटी तिन्ही वेगवेगळे पक्ष आहेत. हा ब्रँडिंग सारखं झालं पाहिजे हे जे काही, कारण काय असतं बघा, आता तुम्ही तर माध्यमाचे लोक आहात आणि माध्यमांचं किंवा आपण जेव्हा ब्रँडिंग करतो त्यावेळेस सारख्या गोष्टी जर डोळ्याला दिसल्या तर त्या रजिस्टर होतात. तेच जर मिक्स सिग्नल गेले, वेगवेगळ्या गोष्टी गेल्या तर त्या कमी रजिस्टर होतात. एवढंच एक तुमचं तत्व हे आम्ही स्वीकारायचा प्रयत्न करतो. तुम्ही मोठे भाऊ म्हणून तुम्ही दादांना वाचवता इथे. नाही, पण एकंदरीत जर आता बघितलं महायुतीत, तर आता जेवढ्यात आता आम्ही काल ऐकलं की शिंदे गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर एक शिंदे गटाचे एक नेते होते तानाजी सावंत, ते बोलले की यांच्याबरोबर बसलं राष्ट्रवादी बरोबर आम्हाला उलट्या होतात. तुमचे एक नेते होते ते बोलले असंघाशी संघ झाला. एक तुमचेच लातूरचे नेते ते बोलले वाटोळं झालं. तर असं वाटतं की महायुतीत दादा नकोसे झालेत. पहिली गोष्ट तर अशा प्रकारचे जे स्टेटमेंट्स आहेत हे अतिशय चुकीचे स्टेटमेंट आहेत आणि एक प्रकारे असे स्टेटमेंट करून आपल्या पक्षालाही आपण खड्ड्यात घालतो आणि महायुतीलाही आपण कमजोर करतो. त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे, आम्ही लवकरच 3 पक्षाचे 3 अधिकृत त्या ठिकाणी स्पोक्सपर्सन घोषित करतो. ते बोलतील तेच अधिकृत असणार आहे, या व्यतिरिक्त काही अधिकृत असणार नाही. बघा, आपापल्या ठिकाणी मतदारसंघांमध्ये स्पर्धा असते. आता उदाहरणादाखल काही मतदारसंघ असे आहेत की जे मागच्या वेळेस आम्ही कमी मतांनी हारलो, राष्ट्रवादी आली, तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांना वाटतं की अरे ही जागा तर मिळाली पाहिजे, आम्ही 500 मतांनी हारलो आहे, त्याच्या आधी 2दा आम्ही जिंकलो आहे. त्यांना वाटणं साहजिक आहे, राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल, सेनेच्याही लोकांना वाटत असेल, हे साहजिक आहे. त्यातनं काही स्टेटमेंट होतात, पण हे स्टेटमेंट करणं चुकीचं आहे आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट करून महायुतीला त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी करतोय हे आमच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यातून असं